practical. It's very important to understand that how the IGBT is works. So in the today's lectures, we are basically see the theory regarding that is the IGBT, that is the insulated gate bipolar transistor. So IGBT is nothing but the combination of that is the power transistor and the power MOSFETs. So if you have to see the characteristic also, then you have to draw the IGBT with respect to that is the power transistor mode as well as power MOSFET mode. But normally, when you have to see the characteristics point of view, then the IGBT is particularly draw the uh, transistor type of mode. It means you have to see the characteristics. The characteristic of IGBT is similar like as in the transistor. So you have to see the input as well as the output characteristic from that the IGBT. नॉर्मली असं होतं की आपण ट्रान्झिस्टरच्या फॉर्म मध्ये ऍज वेल एज मॉस्फेट या दोघांच्या फॉर्म मध्ये आपण आयजीबीटी ड्रॉ करतो as well as you have to see the construction in both the two, that is the MOSFETs and that is the transistor. But 99% we have to see the particular characteristics with respect to the transistor mode. म्हणून आपण नॉर्मली कॅरेक्टरिस्टिक जे आहेत ते आपण ट्रान्झिस्टरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बघतो. सो इन टुडेज प्रॅक्टिकल्स is particularly used. So the first characteristic that is called, it is also called as input characteristics, and another that is called as that the characteristics. Okay, so you have to see that is the proper, that is the circuit diagram of the input side as well as the output side. Particularly in the input sides, we have to be see the combination of the gate as well as that is the emitter side, and we have to see that is the output. Then we have to observe that is the emitter and the collector. Okay, so input and the output characteristics we have to be performed, and we have to see that when we have to providing the voltage across to the IGBT, then the two drawbacks that we have to see from that is the theoretical point of view will be, then the theoreticals, the drawbacks from that power MOSFETs and the IGBTs will be overcome. Okay. मॅम तुमचा आवाज ब्रेक होतोय. Yes, IGBT equivalent symbol diagram मध्ये दिसते बघा. मॅम आवाज येतोय का? नो मॅम, खूप ब्रेक होतोय तुमचा व्हॉइस, काहीच कळलं नाहीये.
आवाज येतो माझा? स्क्रीन विजिबल आहे का तुम्हाला? स्क्रीन दिसते का? येस मॅम दिसते. ठीक आहे. स्क्रीनवर बघा IGBT इक्विव्हॅलंट सर्किट दिलेलं आहे. ठीक आहे. 3 टर्मिनल्स आहेत IGBTचे, कॅथोड, गेट आणि ॲनोड. ठीक आहे. त्याच्यानंतर शेजारी IGBT सिम्बॉल जो तुम्ही डायग्राम मध्ये ड्रॉ करणार, सर्किट डायग्राम मध्ये यूज करणार, तो IGBT सिम्बॉल दिलेला आहे आणि शेजारी पिक्टोरियल व्ह्यू आहे. पिक्टोरियल व्ह्यू ऑफ IGBT. डायग्राम आहे. मॅम आवाज ब्रेक होतोय.
ठीक आहे. प्रॅक्टिकल आहे आपलं टेस्ट द परफॉर्मन्स ऑफ द IGBT. ठीक आहे. IGBTच्या कॅरेक्टरिस्टिक स्टडी करतोय आपण. परत एकदा दाखवते. IGBT इक्विव्हॅलेंट सर्किट डायग्राम आहे ही. त्याच्यानंतर IGBTचं सिम्बॉल आहे. कलेक्टर, कॅथोड मीन्स कलेक्टर, इथे गेट आणि इमिटर. ठीक आहे. पिक्टोरियल व्ह्यू आहे IGBTचा जो आपण किट मध्ये यूज करणार आहे तो पिक्टोरियल व्ह्यू आहे IGBTचा. त्याच्यानंतर सर्किट डायग्राम आहे IGBTची. इथे IGBT कनेक्ट केलेला आहे आपण. त्याच्यानंतर इथे VGG व्होल्टेज देणारे इनपुट व्होल्टेज, गेट व्होल्टेज. इकडे VCC व्होल्टेज देणारे जे व्हेरिएबल व्होल्टेज आहे आपले दोन, त्याला इथे आपण पॉवर सप्लाय कनेक्ट करणार आहे दोन्ही ठिकाणी. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे अक्रॉस कलेक्टर टू इमिटर अक्रॉस व्होल्टेज मेजर करू शकतो. इथे करायचं आहे आपल्याला टेबल मध्ये. त्याच्यानंतर कलेक्टर करंट मेजर करायचं आहे आणि VGE अक्रॉसचं जे व्होल्टेज असणार इथे एक व्होल्टमीटर आपण यूज करणार आहे. IGBTचे दोन कॅरेक्टरिस्टिक्स आहे. फर्स्ट वन इज ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ IGBT. असा ग्राफ आहे IGBTचा. ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स अशा दिसतात. तर वाय ऍक्सिसला आहे आपला IC, ठीक आहे, करंट, कलेक्टर करंट, आणि एक्स ऍक्सिसला आहे गेट व्होल्टेज. जेव्हा तुम्ही गेट व्होल्टेज स्लोली इन्क्रीज करणार तेव्हा IC स्लोली इन्क्रीज होणार आहे. ठीक आहे. तर तो इन्क्रीज झाल्यानंतर ग्रॅज्युअली करंट इन्क्रीज होईल. ठीक आहे. तर इथे आपल्याला थ्रेशोल्ड व्होल्टेज जे आहे ते मेजर करायला मिळेल. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स ज्या आहेत त्या आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स आहेत IGBTच्या. तर इथे वाय ऍक्सिसला बघा IC आहे, एक्स ऍक्सिसला VCE आहे, कलेक्टर टू इमिटर व्होल्टेज. ठीक आहे. तर इथे जे ऍक्टिव्ह रिजन आणि लिनियर रिजन आहे ते आपल्याला बघायला मिळेल. इथे VGE जो आहे तो 4 स्टेप्स मध्ये कॉन्स्टंट केलेला आहे. तर आपण मिनिमम 3 स्टेप्स ज्या आहेत त्या मेजर करणार आहोत. 3 स्टेप्सला इथे आपल्याला VGE एक कॉन्स्टंट व्हॅल्यू घेणार आहे आपण, व्होल्टेज कॉन्स्टंट करणार आहे आणि त्याच्यानंतर स्लोली जो आहे तो IC मेजर करून जो IC जो आहे आपल्याला तो कॉन्स्टंट मिळणार आहे. इथे तो कलेक्टर करंट जो आहे तो आपण मेजर करणार आहे. प्रोसिजर बघा परत एकदा ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स साठी. फर्स्ट वन, इनिशियली कीप द VC and VGG to minimum voltage. सेकंड, सेट द VCE to 1 volt. ठीक आहे. 1 volt ला सेट करायचा आहे. VCE जो आहे तो आपल्याला कॉन्स्टंट ठेवायचा आहे, तो 1 volt ला सेट करायचा आहे. अँड ग्रॅज्युअली व्हॅरी VGE जे व्होल्टेज आहे गेट टू इमिटर व्होल्टेज जे आहे ते हळूहळू स्टेप बाय स्टेप 1 volt, 2 volt, 3 volt नी व्हॅरी करणार आहे. आणि गेट करंट जो आहे तो आपण इथे कॅल्क्युलेट करून लिहिणार आहे, जो नोट डाऊन करून लिहिणार आहे. नोट डाऊन द IC and VG. The minimum gate voltage VG required for conducting the IGBT. एक व्होल्टेज रिक्वायर्ड असतं IGBT ला कंडक्ट करण्यासाठी. दॅट व्होल्टेज इज कॉल्ड द थ्रेशोल्ड व्होल्टेज. नोट डाऊन द थ्रेशोल्ड व्होल्टेज ऑफ IGBT इन द गिवन प्रॅक्टिकल. ते थ्रेशोल्ड व्होल्टेज जे आहे ते नोट डाऊन करायचं आहे आपल्याला. आफ्टर द VGE, increase VGE stepwise and take the 5 readings. तर VGE व्हॅरी करून आपल्याला IG जो आहे तो मेजर करायचा आहे. त्याच्या आपण 6 to 7 रिडिंग्स जे आहेत ते आपल्याला ग्राफ प्लॉट करण्याकरता रिक्वायर्ड आहे. तर हा आपला जो ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्सचा ग्राफ आहे तो प्लॉट करण्याकरता आपण ते मेजर करणार आहोत. नेक्स्ट ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या आउटपुट या कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला
मेजर करायचे तर त्याची जी प्रोसिजर आहे ती आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्सची जी प्रोसिजर आहे ती बघायची परत एकदा. सिलेक्ट द VGE गेट व्होल्टेज which gives some suitable value of IC and record in the observation table. इथे बघा VGE आपल्याला कॉन्स्टंट करायचा आहे. ठीक आहे, याचे आपण थ्री स्टेप्स घेणार आहेत. 3 VGE 3 वेळा कॉन्स्टंट करणार आहे आपण. ठीक आहे, इथे VGE कॉन्स्टंट करायचा आहे. कीप द VGE ऍट द सेट व्हॅल्यू. VGE सेट व्हॅल्यूला कॉन्स्टंट ठेवायचा. इनक्रीज द VCE ची व्हॅल्यू ती इनक्रीज करायची स्टेप वाईज. अँड नोट डाऊन द IC जो आहे तो नोट डाऊन करायचा आहे. ठीक आहे, रिपीट करायचे ह्या स्टेप्स. आता इथे आपण एका व्हॅल्यूला VGE कॉन्स्टंट करणार आणि त्याचा VC व्हॅरी करून IC मेजर करणार आहे. सेम आपण ही सेम स्टेप्स आपण 3 टाइम्स करणार आहोत. VGE जो आहे तो अजून 2 वेळेस कॉन्स्टंट ठेवणार आणि VC व्हॅरी करून IC मेजर करणार आहोत, जेणेकरून आपल्याला जे आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स आहेत या अशा पद्धतीने ग्राफवर प्लॉट करता येतील. दिस इज द प्रॅक्टिकल सेटअप फॉर द IGBT. ठीक आहे, तर हे IGBT चं किट आहे. याचे जे IGBT वगैरे जे कंपोनेंट्स आहेत ते खालच्या साईडने कनेक्ट केलेले आहेत पूर्ण, आणि थिक लाईन्स आहेत ते पूर्ण वरती इंटरनली कनेक्टेड आहेत. जिथे व्होल्टमीटर कनेक्ट करायचं आहे तिथे पॉइंट दिलेले आहेत व्होल्टमीटर कनेक्ट करण्यासाठी. ठीक आहे, आणि इथे करंट मीटर कनेक्ट करणार आहे आपण. तर प्रॅक्टिकल सेटअप आहे. 2 पॉवर सप्लाय, 2 मल्टीमीटर आणि किट. रिक्वायर्ड रिसोर्सेस पॉवर सप्लाय, मल्टीमीटर आणि किट रिक्वायर्ड आहे आपल्याला. तर हा सेटअप आहे. त्याच्यानंतर हे बघा, जे कॉन्स्टंट ठेवणार आहे ते व्होल्टेज आपण एक सेट पॉइंटला सेट करणार आणि कॉन्स्टंट ठेवणार, आणि बाकी 1 व्हेरिएबल आणि एक रीडिंग आपण रेकॉर्ड करणार आहे. तर त्या पद्धतीने हा प्रॅक्टिकल कनेक्शन्स करायचे आणि ऑब्झर्वेशन टेबल बघायचं आहे. तर हा ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्सचा ऑब्झर्वेशन टेबल आहे. त्याच्यामध्ये आपण VCE जे आहे ते 10 व्होल्टला, VCE ला जे आहे ते 10 व्होल्ट आपण कॉन्स्टंट ठेवणार आहे. त्याच्यानंतर VGE व्हॅरी करणार आणि IG मेजर करणार आहे. तर इथे रीडिंग बघा, 4 व्होल्ट पर्यंत IG जो आहे तो 0 आलेला आहे. त्याच्यानंतर 5 व्होल्टला 0.2 आणि 6 व्होल्टला 7.5. म्हणजे ह्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण ग्राफवर जर प्लॉट केल्या तर आपला ग्राफ जो आहे तो ह्या मॅनरने येणार आहे. ठीक आहे, तर ह्या मॅनरने जो आपला जो ग्राफ आहे तो येणार आहे ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्सचा. त्याच्यानंतर नेक्स्ट ज्या आहेत त्या आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. त्याच्यामध्ये VGE मी तुम्हाला म्हटलं आपण 3 वेळेस कॉन्स्टंट करणार आहे. तर VGE इथे आपण 5.5 ऍज पर युअर IGBT कॅरेक्टरिस्टिक्स. ठीक आहे, IGBT तुम्ही कुठला यूज करताय त्याच्यावर तुमचे VGE चे कॉन्स्टंट व्हॅल्यू डिपेंड करतात. ठीक आहे, त्याची करंट कॅपॅसिटी काय आहे त्याच्यावर तुमची कॉन्स्टंट व्हॅल्यू डिपेंड असणार आहे व्होल्टेजची. तर इथे आपली VGE ची जी आहे, VGE जे आहे तो 5.5 व्होल्ट, 5.7 व्होल्ट आणि 6 व्होल्ट याला कॉन्स्टंट करणार आहे. आणि VCE जो आहे तो व्हॅरी करणार आहे. एक आपल्याला 5 ते 6 रिडिंग्स रिक्वायर्ड असतात, तर आपण इथे 7 रिडिंग घेतलेले. VCE ची व्हॅल्यू 7 व्होल्ट पर्यंत व्हॅरी करणार आणि मिली एम्पियर मध्ये करंट मेजर करणार आहे. आता इथे 5.5 व्होल्टेज आपलं कॉन्स्टंट होतं, तर त्याला IC जो आहे आपला ते या पद्धतीने 3.5 ने कॉन्स्टंट आलेला आहे. नेक्स्ट जे आहे त्याला VGE आपण 5.7 केलाय. कॉन्स्टंट व्होल्टेज जे आहे ते वाढवलंय, तर इथे करंट पण इन्क्रीज झालेला आहे आणि तो कॉन्स्टंट करंट जो आहे तो 14.5 च्या रेंज मध्ये जो आहे तो कॉन्स्टंट येतो. नंतर 6 व्होल्टला VGE कॉन्स्टंट केलेला आहे, तर त्याला 0 1 2 3 4 5 6 7 ने व्होल्टेज जेव्हा आपण व्हॅरी करू तेव्हा करंट जो आहे आपल्याला 58 मिली एम्पियर, 60 मिली एम्पियर, 61 मिली एम्पियर ते ह्या रेंज मध्ये कॉन्स्टंट व्हॅल्यूने आपल्याला मिळेल. तर हे जेव्हा रिडिंग आपण कॅल्क्युलेट करू तर त्याचा ग्राफ आपल्याला आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्सचा अशा पद्धतीने प्लॉट करता येईल. ठीक आहे, आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्सचा जो ग्राफ आहे तो अशा पद्धतीने कॅल्क्युलेट होईल आपला. ठीक आहे, समजलंय सगळ्यांना. तर ह्या 2 कॅरेक्टरिस्टिक्स आज आपण बघितल्या IGBTच्या. फर्स्ट वन इज आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स आणि ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या. आधी आपण ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या आणि सेकंडली आपण आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या. ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स साठी आपल्याला फक्त
VCE कॉन्स्टंट करायचा होता आणि VGE व्हॅरी करून IG मेजर करायचा होता. बट आपल्याला जेव्हा आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स मेजर करायच्या होत्या तेव्हा आपण 3 टेबल मध्ये त्याचं डिवायडेशन केलं. VGE 3 वेळा कॉन्स्टंट केला आणि VCE व्हॅरी करून आपण IC मेजर केला. फक्त VGE वेगवेगळ्या व्हॅल्यूला फक्त व्होल्टेज जे आहे ते 3 वेळेस कॉन्स्टंट ठेवलंय आणि त्याचं रिडिंग्स जे आहेत ते आपण कॅल्क्युलेट केलेले आहेत. This is the practical setup for the characteristics of IGBT. दोन कॅरेक्टरिस्टिक्स आपण आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्सचा टेबल आहे हा. दोन कॅरेक्टरिस्टिक्स ऑब्झर्व करतोय, ट्रान्सफर आणि आउटपुट. हा आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्सचा टेबल आहे आपला. ठीक आहे, आणि ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स. दोन कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला ऑब्झर्व करायचे आणि कॅल्क्युलेट करायचे. इथे हे जे किट आहे बघा आपलं, ऍज पर आवर सर्किट डायग्राम, दिस इज द किट फॉर IGBT. थिक लाईन्स आहेत ते इंटरनली कनेक्टेड आहेत पूर्ण. त्याच्यानंतर इथे VCC सप्लाय आपण पॉवर सप्लायने देणार आहे. ठीक आहे, इथे VGG व्हॅरी करणार आहे. दोन पॉवर सप्लाय आपण यूज करणार आहे, VCC आणि VGG. त्याच्याने VGE व्हॅरी करणार आणि VCE व्हॅरी करणार आहे. ठीक आहे, कॉन्स्टंट करणार, व्हॅरी करणार, तर हे यूज करून आपण तिथे व्हॅरी करणार आहे. आणि IC आपल्याला मेजर करायचा आहे, तर इथे IC मेजर करण्यासाठी आहे, करंट मेजर करण्यासाठी रेजिस्टर यूज केलाय आपण 15 ओहमचा. तर इथे बॅक साइडला आपले पूर्ण कनेक्शन्स आहेत. त्याच्यानंतर मल्टीमीटर यूज करतोय आपण, व्होल्टमीटर आणि करंट मीटर म्हणून. इथे पॉवर सप्लाय कनेक्ट केलाय बघा. फर्स्ट VGG व्हॅरी करण्यासाठी पॉवर सप्लाय कनेक्ट केलाय. त्याच्यानंतर IC मेजर करण्यासाठी आपण तिथे करंट मीटर जे आहे ते कनेक्ट करणार आहे. करंट मीटर जे आहे ते मिली एम्पियर वर सेट केलेलं आहे. तर हे मल्टीमीटर आपण करंट मीटर म्हणून आणि हे मल्टीमीटर आपण व्होल्ट मीटर म्हणून सेट करणार आहे. तर त्याचं नाव व्होल्ट वर आपण व्होल्टेज वर ठेवलेलं आहे. मल्टीमीटर आपण दोन्ही बऱ्याच याच्यासाठी यूज करू शकतो. व्होल्ट मीटर, करंट मीटर म्हणून यूज करू शकतो, कंटिन्युटी साठी पण यूज करू शकतो. तर इथे आपल्याला व्होल्टेज व्हॅरी करून करंट मेजर करायचं आहे. ठीक आहे, फर्स्ट टेबल आपला तो VGE कॉन्स्टंट ठेवायचा आहे, VCE व्हॅरी करायचा आहे आणि IC मेजर करायचं आहे. त्याच्यासाठी आपण हे कनेक्शन्स केलेले. ठीक आहे, ऍज पर आवर कनेक्शन्स आपण व्होल्टमीटर ऍड केलं VCE मेजर करण्यासाठी. हे व्होल्टमीटर आहे आणि IC जो आहे तो कलेक्टरच्या अक्रॉस करंट मेजर करायचं आहे आपल्याला. हे बघा, इथे IC आपण कनेक्ट केलेला आहे. तर त्याचे रिडिंग्स आपण घेतलेत. तर याच्यामध्ये बघा रिडिंग्स जे आहेत हे कॉन्स्टंट येतात. ठीक आहे, तर हे ऍज पर आवर ऑब्झर्वेशन टेबल चे रिडिंग कॅल्क्युलेट करायचे आहेत आपल्याला, रिडिंग ऑब्झर्व करायचे आहेत. आणि ते रिडिंग जे आहेत ते मल्टीमीटर आणि व्होल्टमीटर वर आपण घेतोय. याच्यामध्ये बघा, 6 व्होल्ट साठी 3.6 कॉन्स्टंट येणार आहे. 7 व्होल्ट साठी इथे 1 to 6 व्होल्ट, 3.5 आणि 3.6 ने कॉन्स्टंट व्होल्टेज करंट जे आहे ते कॉन्स्टंट करंट येणार आहे इथे आपल्याला. हे बघा, 0 ला 0 मिली एम्पियर, 1 ला 3.5 मिली एम्पियर, 2 ला 3.5, 3 ला 3.5, 4 ला 3.5, 6 ला 3.6, 7 ला 3.6 आणि 8 ला 3.6 या पद्धतीने हे कॉन्स्टंट आले. त्याच्यानंतर आपण VG जो आहे तो 5.7 ला सेट करायचा आहे. त्याच्यानंतर 6 व्होल्ट ला सेट करायचा आहे. आणि असे त्याचे आपल्याला 3 टेबलचे रिडिंग्स घ्यायचे. तर ते आपण वेगवेगळ्या व्हॅल्यूचे रिडिंग घेऊनही ते कॉन्स्टंट येणार आहे आपल्या आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स. ठीक आहे,
करंट कॉन्स्टंट कॅरेक्टरिस्टिक्स येणार आहेत त्या आपल्या. त्याच्यानंतर त्या घेतल्यानंतर आपल्याला घ्यायच्या आहेत ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स. तर ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स साठी पुढच्या रिडिंग्स घ्यायचे. ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स साठी आपल्याला VCE 10 व्होल्टला कॉन्स्टंट करणार आहे आपण आणि VGE व्हॅरी करणार आणि IC .2 आणि 6 ला 0.5. अशा पद्धतीने हे जे आहेत